श्रावणातील पुत्रदा एकादशीने पूर्ण होते आपले संतान सुखाचे स्वप्न. भगवान विष्णूंच्या कृपेसाठी या नियमांचे करा काटेकोर पालन. संतान प्राप्तीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी वर्षातून 2दा हे व्रत केले जाते. एक पौष शुद्ध एकादशीला आणि दुसरे श्रावण शुद्ध एकादशीला. नावावरूनच या एकादशीचे महत्त्व आपल्या लक्षात येते. ते म्हणजे एकादशीचे हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते आणि ते कसे करतात ते आता आपण जाणून घेऊ. प्रथम एकादशीची तारीख लक्षात घेऊ. 23 ऑगस्ट 2026 आणि उपवास सोडण्याची तारीख 24 ऑगस्ट 2026. शुभ वेळ आहे दुपारी 1:57 ते सायंकाळी 4:28 पर्यंत. हे व्रत का करावे यामागील कथा जाणून घ्या. कांचनपूरचा राजा शूरसेन हा प्रजापालन दक्ष, पुण्यवान आणि पराक्रमी होता. त्याला 100 राण्या होत्या, परंतु पुत्रसौख्य नव्हते. ऋषीमुनींना त्याने आपले दुःख सांगितल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याने हे व्रत केले आणि त्यायोगे त्याची वंशवेल बहरली. आजच्या विज्ञान युगात अशा कथावर लोकांचा कदाचित विश्वास बसणार नाही, परंतु आज वैद्यकीय क्षेत्रातील उपचारामुळे अनेकांना संतान प्राप्तीचे सुख प्राप्त होत आहे. त्याप्रमाणे पुराण काळातील तपस्वी ऋषीमुनींना देखील ही विद्या अवगत असू शकेल यावर विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नाही. एखादी गोष्ट जेव्हा श्रद्धेने केली जाते तेव्हा तिचे फळ निश्चित मिळते. एकादशीचे व्रत विष्णू भक्तीसाठी आहेच, शिवाय ते आरोग्यासाठीही हितकारक आहे. म्हणून दर महिन्यातून 2दा हे व्रत केले जाते. एकादशीचा उपास हा 2 वेळ करणे अपेक्षित असते. त्यावेळी केवळ फलाहार करावा आणि देवाचे नामस्मरण करून दर्शन घेऊन देह व चित्त शुद्ध करावे असा एकादशीचा हेतू असतो. त्यानुसार पुत्रदा एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर व्रतविधी तुम्हाला पुढीलप्रमाणे आहे. हे व्रत करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला दुपारी जेवून एकभुक्त राहावे. एकादशीच्या दिवशी स्नानविधी करून परमेश्वराची पूजा करावी. फुले फळे नैवेद्य अर्पून आरती करावी. देवदर्शन घ्यावे. रात्री कथा कीर्तन पारायण करावे. दुसऱ्या दिवशी स्नान पूजा करून गरजूंना तसेच पुरोहितांना दान दक्षिणा देऊन मग स्वतः जेवावे. हे व्रत केल्याने पापनाश होऊन संतान प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. पण हे व्रत करताना पुढील नियम जरूर पाळा. हे व्रत करायचे निश्चित केल्यास एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून गंगा मातेचे स्मरण करून तनामनाने पवित्र व्हावे. हे व्रत करताना पुढील नियम जरूर पाळा. मन शांत ठेवण्यासाठी पोथी किंवा कथा वाचन करावे. देवाची पूजा करावी आणि सत्कार्य करावे. अपशब्द बोलू नये. फलाहार व्यतिरिक्त अन्य काही खाऊ नये. मद्यपान करू नये. शरीर संबंध ठेवू नये. मन एकाग्र करण्यासाठी या व्रताशी संलग्न हे नियम दिलेले आहेत. या नियमाबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दिवसभर मनात जप करावा. या एकादशीला काय दान करावे तर पिवळ्या वस्तूंचे दान करा. हरभरा डाळ, पिवळी वस्त्रे, हळद तसेच इतर पिवळ्या वस्तूंचे दान करू शकता. तसेच मुलांना या भेटवस्तू द्या. पुत्रदा एकादशीचा संबंध संतती सुख आणि मुलांच्या मंगलकामनेशी जोडलेला आहे. त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार गरजू कुटुंब किंवा मुलांना अन्न, वस्त्र किंवा आवश्यक वस्तूंचे दान करा. एकादशीला आवर्जून गोसेवा करा. पशुपक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे जीवनात सुखसमृद्धीचे योग निर्माण होतील. अपत्य सुख सौभाग्याच्या इच्छेने श्रावण शुक्ल एकादशीचे व्रत केले जाते. महादेवासह विष्णूंचेही पूजन करा. अशा तऱ्हेने तन मन धनाने आणि श्रद्धेने हे व्रत केल्यास आपल्या अपेक्षा पूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल. धन्यवाद. जय श्री विष्णू. ओम नमः शिवाय.